पूर्वामी सावित्री अक्का आम्हा पैशा औस आहे पैशा आपणाकडून बदल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेने आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहे. युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही. माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच करणारी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना पटीक बनवणं ही देखील नीतीच असावी. ही सावित्रीबाई तुझ्या समोर पटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. अजून तुझी पण पटपटलेली गिधारा असतील तर तिचा राजा देहाचे तुकडे तोडण्यासाठी हीच रीत आहे राजे. हीच रीत आहे. सावित्री अक्का या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या आई मानतो. बस झालं तुझं हे ढोल. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर ढोल रानात असताना हे वासनांग कुत्ते फोडले नसते तू. वासनांग कुत्ते? सावित्री अक्का काय झालंय? सखोजीला काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते सखोजीला तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. घर रानात आपली नीती माझी. बोल राजा, कुठे गेली आहे तुझी ती नीती रक्ता? कुठे गेली आहे? हे काय घडलं? सखोजीराव तू हे नीच कर्म करावं काय वाटलं तुला? महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सावित्रीबाई पैसे आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा कुकर्म. पंत प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं मांडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे एकदा माफी द्या. या माफीसाठी हवं तवा रगत काढू आम्ही. रक्त सांगण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी. सकोजी स्वतःच्या हातानं शीर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत तू सोडलीस सकोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? आंबेराव राजू आपल्याला सळ्या घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे काढा. राजाच्या आत्ता या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेशिरात होऊ द्या. आणि त्यानंतरही त्याला पैसा तडफडत ठेवा. या बेलवडीच्या अंधार कोठडीत पडू द्या जन्मतो. राजा नाही, राजे नाही. माफी करायला राजे राजे एवढी कठोर सजा? होय आंबेराव एवढी कठोर सजा. एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं आंबेराव? हेच केलं असतं. मग न्यायासनासमोर आप परका नाही.
सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही आंबेराव, या मराठी मातीतल्या हरेक लेकीबाईचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो रजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगताय की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा, हाच शिरस्ता शिवशाहीचा. मंडळी, पाच देशाच्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात या नात्या कारणाने सार्वजनिक